माझ्या लग्नानंतर आम्ही हनीमूनला गेलो होतो गोव्याला. आम्ही ट्रॅव्हल्सने गेलो होतो आणि ट्रॅव्हल्स यायच्या आधी म्हणजे ट्रॅव्हल्स त्या दिवशी लेट होते आणि आम्ही पाहिजे त्या स्टॉलवर पाहिजे जेवढं जेवण वेगवेगळ्या प्रकारचं खाऊन एन्जॉय केला होता. आमचं पोट भरतच नव्हतं. खूप खाल्लं आम्ही, खूप खाल्लं. आणि रात्री मग 12-1ला आमची ट्रॅव्हल्स आली, नीता ट्रॅव्हल्स. मग आम्ही ट्रॅव्हल्सने गोव्याला गेलो. सकाळी तिथे पोचलो, कारनी आमच्या रिसॉर्टवर गेलो. खूप सुंदर रिसॉर्ट होतं ते, खूप पीसफुल, खूप हार्मोनियस, खूप अमेझिंग होतं, हिलॅरियस. छान वाटलं तिथे. त्यानंतर आम्ही बाईक रेंटवर घेतली आणि बाईकनी आम्ही मॅप लावून आम्ही ठिकठिकाणी फिरायला जायचो. बागा बीच, अगोडा फोर्ट, डॉल्फिन पॉईंट, आणखी इतर 1-2 बीच. छान वाटलं तिथे फिरून. आमची बॉन्डिंग चांगली होत गेली, पण आमचं पाहिजे तेवढं कम्युनिकेशन नव्हतं. आताही वाटतं की मनापासून बोलावं, भेटावं, सगळे डाऊट क्लिअर करावे, त्यांचे पण माझे पण. कारण एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी मी तर नातं तोडणं कधी शिकले नाही. कारण मी अननेसेसरी लोकांशी कधी नातं जोडलंच नाही आणि ज्यांच्याशी जोडलं त्यांच्याशी मनापासून निभवलं. अशीच मुलगी आहे मी.